सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। भविष्यातील वाहतुकीचे नियम विचारात घेऊन सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचं नियोजन करावं। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने समन्वयातून मार्गाची रचना निश्चित करून आराखडा तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात। अहिलानगर मनमाड कोल्हार ते नांदूर शिगोटे शिर्डी पुणे महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेऊन याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या। अहिलानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी मिलिंद वाबळे, कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, आशिष व्यास, सत्येंद्र कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंदे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेली आग आणि त्यातून निर्माण होणारा विषारी धूर हा नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर विषय ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्यक्षमतेबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावर बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवारांचं का मनावर घेता हे कळत नाही। खरं तर त्यांची ही लढाई शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी असल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव, निपाणी, वडगाव तसेच प्रवरापट्टा परिसरातील अनेक गावांमध्ये दुधातील भेसळीचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिक, ग्राहक आणि दुग्ध व्यवसायांशी संबंधित घटकांमध्ये होत आहे। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दूध संकलन होत असताना काही ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी दुधात पाणी, कृत्रिम रसायने तसेच घातक घटक मिसळले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केलाय। बदल्या किंवा इतर कामासाठी आमदार, खासदार अथवा राजकीय व्यक्तींकडे मदत मागू नये, तसे करून प्रशासनावर दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि त्याची नोंद गोपनीय अहवालात केली जाईल असा इशारा देणारे परिपत्रक काढला आहे। त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये ही छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी असलेल्या अधिकाऱ्यांना बेल्लेकरवाडी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत विरोध दर्शवलाय व मोजणी प्रक्रिया थांबवली आहे। वाढत्या तणावामुळे यंत्रणेने जमिनीची कोणतीच मोजणी न करता माघारी परतावे लागले असल्याची माहिती मिळाली आहे। रेल्वे व भूमी अभिलेख नेवासा येथे अधिकारी सोमवारी दिनांक 8 रोजी सकाळी या रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणीसाठी आले असता उपस्थित शेतकऱ्यांनी पंचनामा लिहून दिला की बेल्लेकरवाडी तालुका नेवासा येथे रावरी शनी शिंगणापूर रेल्वेसाठी भूसंपादन मोजणी कामी आपण समक्ष गावी जागेवर गट नंबर मध्ये आलात, परंतु आमची भूसंपादन मोजणीसाठी सर्व गावकरी व शेतकरी यांचा विरोध आहे व तसेच आम्हाला रेल्वे मार्गाची आवश्यकता नाही व आम्ही सर्व अल्पभूधारक असून या रेल्वे मार्गामुळे आमचं खूप मोठं नुकसान होईल। नगर तालुक्यात जून महिना सुरू झाला असला तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेला ग्रामीण भाग आजही पाण्याच्या टंचाईने होरपळत आहे। एका बाजूला खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांना टँकरचा धावा करावा लागतोय। तालुक्यात 15 गावांमध्ये तहान भागण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। जेऊर व बाबोडी गावाने टँकरसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केला।
शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली चलाखी दाखवत एका महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. 2 अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 3,11,910 रुपयांचे दागिने लंपास केल्यात. या प्रकारामुळे शिवाजीनगर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. शहरातील शिवाजीनगर भागात राहणारा सुहास लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या घरी 2 अज्ञात व्यक्ती आले. आपण एका नामांकित कंपनीचे अधिकारी असल्याचं सांगत त्यांनी भांडी घासण्याच्या पावडरचा प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली. बोलण्यात गोडवा आणि वागण्यात विश्वासार्हता निर्माण करत त्यांनी घरातील महिलेशी संवाद साधला. गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर गर्भलिंग निदान करण्यासाठी डॉक्टर, मेडिकल चालक आणि एजंट बेकायदा निदान करण्याचा संपर्क नंबर आणि पत्ता देत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गर्भवतीचे बेकायदा लिंग निदान केलं जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान या घटनेत अटक केलेला घोगरगाव मेडिकल चालक जालिंदर बोरुडे यास न्यायालयाने 5 दिवसाची कोठडी सुनावली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणाहून चोरी गेलेले 4 महागडे मोबाईल फोन शोधून काढल्यात. हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्यात. या कारवाईमुळे मोबाईल मालकांमध्ये आनंदाचं वातावरण असून कोपरगाव तालुका पोलिसांच्या कार्याचं कौतुक होत आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.